इथं माझ्याकडे कुंकू आहे. याच्यामध्ये कुंकू घेतलेलं आहे आणि हे कुंकू मी ह्या हातावरती देणार आहे आणि मी हे कुंकू हातावरती या वाटीतलं कुंकू दिलेलं आहे. मूठ बंद करायची, मंत्र म्हणणार आहे आणि मंत्र म्हटल्यानंतर आणि हळू तुम्ही तुमची मूठ उघडायची आहे. हळू तुमची मूठ उघडा, मूठ उघडा, मूठ उघडा, मूठ उघडा आणि आता आपल्याला दिसतंय की कुंकू काय झालेलं आहे? काळं झालेले आहेत. बाबा हुशार असतात. बाबा म्हणतात, "कुंकवाचा झाला बुक्का, बाई सौभाग्याला तुमच्या धोका." आणि असं सौभाग्याचं जर का आपलं धोक्यात आहे म्हटल्यानंतर या महिला लगेचच बाबा जे काही सांगतील त्याला बळी पडतात. आता आपण परत बघूया. कुंकू बघा, यातलं मी कुंकू परत त्यांच्या हातावरती देते. या हातावरचं बघूया. मूठ बंद करायची. माझ्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे असं भास करतात आणि तो मंत्र म्हणतात आणि मंत्र म्हटल्यानंतर आणि मूठ उघडून दाखवल्यानंतर बघितलं, तर हे कुंकू आहे ते लालच राहील. मग असं का? या हातावरचं कुंकू काळं झालं आणि या हातावरचं कुंकू लालच राहिलं. याच्यामध्ये मी काय केलं होतं हे लक्षात घ्या. हे जे कुंकू होतं, ते मी आधी चमचा जो भरून ठेवला होता, तो चमचा यातलं कुंकू जे होतं, या कुंकवामध्ये मी निरमा पावडर मिक्स केली होती या कुंकवामध्ये आणि मी काय केलं, हे कुंकू घेतलं, असंच उचललं, यांच्या हातावरती दिलं, पाणी टाकलं, तर हे काय झालं, निरमा आणि पाण्यामुळे काय झाली, त्याची रासायनिक अभिक्रिया झाली आणि ते काळं झालं. पण नंतर हे जे कुंकू आहे, याच्यात काही मी निरमा पावडर मिक्स केलं नाही. हे कुंकू हातावरती दिलं, पाणी टाकलं, पण हे कुंकू काही त्यांचं काळं झालं नाहीये. मग अशा भक्तांना ते काय करतात, की दाखवतात, हे कसं केला प्रयोग? इथं निरमा पावडरचाही कमाल आहे. कुंकू काळ्या होण्यामागे निरमा पावडरनं ते काळं झालेलं आहे